छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला। निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ। मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पोलिसांकडून खबरदारी। मराठा आरक्षणासंदर्भात बोलणं अजित पवारांनी टाळलं। प्रश्न विचारताच अजित पवारांचा काढता पाय। मराठा आरक्षणावर अजित पवार न बोलताच निघून गेले। उद्योगपती गौतम अदानींनी सिल्वर ओकवर शरद पवारांची घेतली भेट। भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट। पुण्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं कार्यशाळा। उच्च कार्यक्षम क्षेत्रातनं निदर्शनं आणि आंदोलनांना प्रतिबंध करावा, अन्यथा मुंबईच्या बाहेर परवानगी द्यावी। खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। जरांगे समाधानी याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी। वाशीला गुलाल उधळणारे चर्चेत कुठेही दिसले नाहीत। संजय राऊतांची टीका। समाजावर अन्याय होतोय तर भुजबळांनी राजीनामा द्यावा। भुजबळ ओबीसी असल्यामुळेच मंत्रिमंडळात। भुजबळ नाराज असतील तर मोदींची चर्चा करतील। संजय राऊतांची टीका। जी.आर. काढताना दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित। मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दूर का ठेवलं? संजय राऊतांचा सवाल। मंत्रिमंडळातल्या काहींना जरांगेंनी माघार घेऊ नये असं वाटत होतं। सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता। आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचाही काहींचा प्रयत्न होता। संजय राऊतांची टीका। छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाजाचं नेतृत्व देऊ नये। हे नेते ओबीसी समाजाचं वाटोळं करतील। सचिन खरात यांची टीका। मराठा समाजाचं मुंबईतलं आंदोलन स्वखर्चानं, कुणाच्याही स्पॉन्सरशिपनं नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य। सरकारनं जी.आर. काढून मान्य केलेल्या गोष्टींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची केली मागणी। चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीचा प्रत्यय सध्या राहुल गांधी आणि काँग्रेसकडून येतोय। आधी राहुल गांधींच्या मतदारसंघातील मतचोरी उघड तर पृथ्वीराज चव्हाणांच्या घरातलाच मतघोटाळा समोर। एक्सवर पोस्ट करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची काँग्रेसवर टीका। सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांचे चिरंजीव विष्णुराज कोठेंचा मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉलवरून संवाद। मुख्यमंत्र्यांना गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा। ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। छगन भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। मंत्री आदिती तटकरे जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये सहभागी। सर्व वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घ्या। जनशक्ती शेतकरी संघटनेची राजीनाम्याची मागणी। महिला पोलीस उपअधीक्षकांना तंबी दिल्यानं व्यक्त केला संताप। विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावंच लागेल। जीएसटीच्या निर्णयावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। बबनराव तायवाडे यांचं ओबीसींचं साखळी उपोषण मागे। तायवाडेंची घोषणा 6 दिवसांच्या आत 12 मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतरच उपोषण घेतलं मागे। नागपुरात ओबीसी समाजाच्या साखळी आंदोलनाला मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुकेंची भेट। सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी असल्याचं दिलं आश्वासन। जी.आर.मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही। महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार। ओबीसी वसतिगृहासाठी नागपुरात 2 इमारती देणार। मंत्री अतुल सावे यांचं आश्वासन। ओबीसी आंदोलनादरम्यान तरुणाचा गोंधळ। अतुल सावे बोलत असताना दारूच्या नशेत एका तरुणानं गोंधळ घातला। पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात।
साताऱ्यामध्ये ओबीसी समाजाकडून संताप, मराठ्यांना ओबीसीतनं दूर ठेवा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी समाजाकडून आंदोलन. सरकारच्या जीआरच्या विरोधात पुण्यामध्ये ओबीसी संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, कृती समिती आणि समता परिषदेचं संयुक्त आंदोलन. नागपुरात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचं सरकार विरोधात निषेध आंदोलन, हाताला काळी फीत बांधून केलं आंदोलन. मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा जीआर मागे घेण्याची केली मागणी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास मी सक्षम, कोणी कितीही काहीही बोललं तरी ओबीसीतनंच आरक्षण मिळवून देणार, मनोज जरांगेंचा निर्धार. सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हायगय न करता निर्णय घ्यावा, निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण होतोय, मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही, जरांगेंनी व्यक्त केला विश्वास. सोलापुरात विसर्जन सोहळ्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाची तयारी सुरूच. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी विसर्जन स्थळांची केली पाहणी. मराठवाड्यातल्या सुमारे 8,550 गावांपैकी 1,516 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या. उर्वरित गावांमध्ये कुणबी नोंदी नाहीत, परंतु शासनानं 2 सप्टेंबरला दिलेल्या अध्यादेशाद्वारे समिती आणि सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंदर्भात चौकशी करणार. सणांच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये पोलीस दलाचा रूट मार्च. सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याचं पोलिसांकडून आवाहन. अमरावतीच्या अंजनसिंगी इथं प्रवासी निवाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन. जुना प्रवासी निवारा पडल्यामुळे त्याच ठिकाणी नव्यानं प्रवासी निवारा बांधण्याची गावकऱ्यांची मागणी. इंदापुरात सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची प्रत जाळत ओबीसी समाजाकडनं निषेध. ओबीसी समाजाची मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी. सोमवारी इंदापूरमध्ये काढणार भव्य मोर्चा. मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचं शाळा बंद करून आंदोलन. सांगलीमधल्या मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याची मागणी. वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या सदस्यांचा व्यवस्थापनाला घेराव. साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा जाब विचारण्यासाठी घातला घेराव. कारखाना भाडेतत्वावर दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा. पीएमसी रोड मित्र ॲपला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 21 दिवसात 1,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी. 976 तक्रारींचं आतापर्यंत निवारण. कारखाने अधिनियमातल्या दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 12 तास काम करण्याची तरतूद. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. भंडाऱ्यातल्या पालांदूर ग्रामीण रुग्णालयात ईसीजी सुविधा. सरपंचांच्या पुढाकारातनं रुग्णालयात सुविधा. स्थानिक रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार. मीरा भाईंदर पालिकेची प्रभाग रचना जाहीर. 24 प्रभागांमध्ये 95 नगरसेवकांची निवड होणार. रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्याचं आवाहन. सिंधुदुर्गातल्या बँकांमध्ये 73 कर्मचारी वर्ग पदांची भरती. उद्यापासून 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी कार्यशाळा. पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं मार्गदर्शन. परभणी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी लखन चव्हाणांची निवड. राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीत निवड. इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा होते उपस्थित. सांगली महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचनेबाबत 15 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना सादर करता येणार.
मुंबई महानगरपालिकेकडे 13,000 खड्ड्यांच्या तक्रारी, 12,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचा पालिकेचा दावा. मात्र तरी सुद्धा खड्ड्यांचा प्रश्न हा जैसे तेच. चंद्रपूर महानगरपालिकेची प्रारूप रचना जाहीर. एकूण 17 प्रभागात 66 नगरसेवक निवडून येणार. रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप आणि सूचना देण्यासाठी मुदत. अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 4 सदस्यीय प्रणालीनुसार होणार निवडणूक. 22 प्रभागांमधनं एकूण 87 सदस्य निवडून जाणार. 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदवून घेतल्या जाणार. अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार. विविध मागण्यांसाठी सेविकांचं धरणे आंदोलन. कोल्हापूरमध्ये आरोग्य कर्मचारीच रस्त्यावर. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. मराठा समाजानंतर आता भटका विमुक्त समाज आक्रमक. मराठा समाजाला जसा न्याय दिला तसा आम्हाला सुद्धा द्या, नाहीतर 10 सप्टेंबरपासून आम्ही उपोषण करणार. भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे लक्ष्मण माने यांचा इशारा. भिवंडीमध्ये पोलीस हवालदाराला मारहाण करणाऱ्या टोळीला अटक. पोलिसांनी टोळक्याला अटक करत 1 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. पुणे मेट्रोलाच 7 दिवसात 3,71,00,000 उत्पन्न. गणेशोत्सवात प्रवाशांची मेट्रोलाच पसंती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर नागरिकांचा मेट्रोनेच प्रवास. पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्टेशन्स मिळणार. स्वारगेट ते कात्रज कॉरिडॉरवर 2 नवीन स्टेशन्स उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. सरकारकडनं 683 कोटींचा निधी मंजूर. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 238 वातानुकूलित रेल्वे गाड्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. 4,826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडून उभारला जाणार. परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वे गाडी. आज रेल्वे गाडी चालवली जाणार. 20 स्टेशन्सवर या रेल्वे गाडीला थांबा मिळणार. हिंगोलीच्या सेनगाव एसटी बसस्थानकातल्या रस्त्यांची मोठी दुरावस्था. बसस्थानक परिसरातल्या खड्ड्यांमुळे पाणी साचल्यानं प्रवाशांना त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. परभणीमध्ये पुलाच्या लोकार्पणापूर्वी रस्ता आणि नाल्याच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना निवेदन. परभणीमध्ये मनसेकडून पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन. विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मंदावली. माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 108वा वर्धापन दिन साजरा. यावेळी शाखेची इमारत सजावट करून विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात आली. तसंच रोप भेट देत वृद्धारोपणाचं महत्त्व सुद्धा पटवून देण्यात आलं. बीडमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गतच्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस कायम. पावसामुळे यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. यमुनेचं पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचलं. प्रशासनाकडनं लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन. वसई विरारमध्ये सकाळपासून होणाऱ्या पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली, तर नालासोपाऱ्यातही पाणी साचायला सुरुवात झाली असून रस्त्यावर पाणी साचल्यानं रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
सिंधुदुर्गच्या वैभववाडीतल्या गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळली असून मोठमोठे दगड आणि माती आली रस्त्यावर. दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प. कोल्हापूर सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय. कराडमध्ये कोयना परिसरात पावसाची विश्रांती. कोयना धरण 103.3 तर 73 टीएमसी भरलं आणि धरणातनं एकूण 15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रामध्ये सुरू आहे. लालबाग परळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे गणेश भक्तांची तारांबळ. सकाळी गणेश भक्तांची मोठी गर्दी लालबाग परळ परिसरामध्ये पाहायला मिळाली. वाशिममधल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातले अनेक धबधबे प्रवाहित. मानोरा तालुक्यातला रजवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो. विसर्गामुळे धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी ग्रामस्थांची होतीये मोठी गर्दी. मराठवाड्यामध्ये पावसामुळे 12 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. आतापर्यंत 5,62,000 हेक्टरवरच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण. 15 लाखांहून अधिक शेतकरी झालेत बाधित. रायगडमध्ये 20 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी 20 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये वृद्ध व्यक्तीचे उपचारासाठी काढलेले 1 लाख रुपये लंपास. तुळजापूर बस स्टेशनमधली धक्कादायक घटना. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद. विवाहित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून नवी मुंबईत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक. कळंबोली पोलिसात गुन्हा दाखल. महिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची दिली धमकी. पनवेलमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा पोलिसांवरच हल्ला. हल्ल्यामध्ये 4 पोलीस जखमी. आरोपीला अटक. भंडाऱ्यातल्या लाखनी तहसील इथल्या कर्मचारी लिपिकाची दादागिरी. नगरपंचायतच्या नगरसेवकांना बघून घेण्याची धमकी. चौकशी करून कारवाई करणार. मालेगावात नीलगाईच्या मांसाची बेकायदा विक्री. 35 किलो मांस जप्त. एकाला अटक तर 2 जण फरार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कारागृहातनं बाहेर पडताच सराईत गुंडाचा कोयत्यानं हल्ला. हर्सूल कारागृहातनं 2 दिवसांपूर्वी सुटलेल्या गुंडाचा एकावर जीवघेणा हल्ला. पोलिसात तक्रार दाखल. आरोपीवर 16 गंभीर गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पोलिसांची मोठी कारवाई. 4 जिल्ह्यातनं 8 महिन्यात 7,30,00,000चे अंमली पदार्थ जप्त. दारूसाठी पैसे देत नसल्यानं नशेखोरानं पत्नीला जिवंत जाळलं. छत्रपती संभाजीनगरमधली आंबेडकर नगरमधली हृदयद्रावक घटना. पत्नीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू. गडचिरोलीमध्ये अवैध सुगंधित तंबाखूच्या कारखान्यांवर छापा. 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. एकाला अटक तर 4 फरार. आरोपींचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.